ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. हिंगोली शहरात 1,16,000चा गुटखा जप्त, गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 27 जूनला मारलेल्या छाप्यात शहरातील तोफखाना भागामधून 1,16,140 रुपयाचा गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोली शहरातील तोफखाना भागात अवैध गुटखा असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यावरून सय्यद अनवर हुसेन उर्फ काझी व फैजान राहणार आझम कॉलनी हे हिंगोली हे वलीबाई यांच्या पत्राच्या शटरमध्ये अवैध गुटखा साठवणूक केल्याची माहिती मिळाली. पोलीस पोहोचण्यापूर्वीच ते फरार झाले. या ठिकाणी 1,16,140 रुपयाचा विमल पान मसाला, गोवा 1,000 गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहपोलीस निरीक्षक शिवसाम घेवारे, नितीन गोरे, आझम प्यारेवाले, नरेंद्र साळवे, हरिभाऊ गुंजकर, प्रशांत वाघमारे, दिलीप बांगर, रवीना घुमनर यांच्या पथकाने केली आहे. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली.